बुलढाण्यातील लोणार कृषी अधिकारी RF शिंदोरे यांनी खरीप पीक नियोजन कसे करावे आणि विमा वाटप कसा करावा या संबंधित माहिती दिली आहे। शेतीच्या संबंधितील कोणतीही खरेदी करताना पक्की पावती घ्यावी असेही आवाहन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। नमस्कार, न्यूज 24 न्यूज मराठी 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण आहोत लोणार कृषी विभागाचे कृषी अधिकारी श्री शिदोरे साहेब आणि आपण शेतकऱ्यांसाठी कृषी विभागानं काय नियोजन केलंय आणि त्यांच्या विविध योजना याबद्दल माहिती घेणार आहोत। तर सर, मला एक सांगा, आता खरीप हंगाम जवळ आलाय, त्या बाबतीत आपण खत आणि पीक बियाण्यांचं काय नियोजन केलंय? लोणार तालुक्यामध्ये जवळपास 18,000 मेट्रिक टन आपल्याला खताची आवश्यकता असते। तर यापैकी जवळपास 6,000 मेट्रिक टन हे खत आपल्या तालुक्यामध्ये विविध व्यापारी आणि डिस्ट्रीब्युटरकडे उपलब्ध आहे आणि उर्वरित खताची मागणी आपण नोंदवलेली आहे। आणि खरीपाच्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी ज्यावेळेस कुठली निविष्ठा खरेदी करणार त्यावेळेस निविष्ठी खरेदी करताना शेतकऱ्यांनी पक्की पावती घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण जर आपण निविष्ठा खरेदी करताना पक्की पावती घेतली नाही आणि पुढे जर काही अडचण आली किंवा निकृष्ट दर्जाची किंवा कमी दर्जाची समजा निविष्ठा आपल्याला प्राप्त झाली तर त्याविषयी तक्रार जर करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं जे डॉक्युमेंट आपल्याला लागतं ते आहे की तुमचं पक्क खरेदीचं बिल ते आवश्यक आहे। त्याशिवाय आपण कुठलीही तक्रार दाखल करू शकत नाही। तर त्याविषयी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, पक्क खरेदीचं बिल घ्यावं, चांगल्या कंपनीचे नामांकित आणि शासनमान्य जे कंपनी आहेत त्याच कंपन्यांकडून औषधे किंवा बियाणे खते यांची खरेदी करावी। आणि खरेदी केल्यानंतर ज्यावेळेस आपण फवारणी करतो कुठल्याही कीटकनाशकाची तर फवारणी करताना व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, ही एवढंच मी सांगू। आणि दरम्यान सध्या पीक विम्याचं वाटप चालू आहे। सर, आम्हाला शेतकऱ्यांना सांगू शकता का की किती लोकांचा आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी विमा वाटप चालू आहे त्याबद्दल थोडी माहिती द्या। कारण काय झालंय, शेतकरी संभ्रमात आहे, काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे आणि काही लोकांना मिळाला नाही, तर त्या लोकांना किती दिवसात मिळेल असं काही सांगू शकाल का किंवा आमच्या शेतकऱ्यांना त्याबद्दल थोडी माहिती द्या। पीक विमा किती दिवसात मिळेल हे तर आपण सांगू शकत नाही, पण पीक विम्याचे खरीप 2023-24 आणि खरीप 24-25 या दोनही वर्षाचे पीक विम्याचे जे पैसे आहेत ते अकाउंटला जमा व्हायची प्रोसेस सुरू आहे आणि ते टप्प्याटप्प्याने जमा होत आहे। तर शेतकऱ्यांनी काळजी करू नये। ज्यांच्या तक्रारी अर्ज दाखल केलेले आहेत त्या सर्वांनी आपल्या डॉकेट नंबरवरून त्याची माहिती घेऊ शकतात। त्यासाठी आम्ही व्हॉट्सॲप ग्रुपला एक नंबर शेअर केलेला आहे, तो पीक विमा कंपनीचा नंबर आहे। त्या नंबरवर जर आपण आपल्या व्हॉट्सॲप नंबरवरून हाय पाठवलं तर आपल्याला आपल्या अर्जाची सद्यस्थितीची माहिती मिळू शकते। तर हे सांगतायत आपले कृषी अधिकारी की त्यांनी जो नंबर दिला आहे त्या नंबरवर टोल फ्री नंबरवर व्हॉट्सअपद्वारे मेसेज करायचा आणि त्यावर आपला संपूर्ण बायोडाटा त्या ठिकाणी पीक विम्यात आहे। तर त्यामध्ये शेवटी ॲप्रोल येते आणि जर समजा ज्यांचा मंजूर झालेला नाही पीक विमा त्यांना त्या ठिकाणी काय दाखवता येईल? ज्यांचे तक्रारी अप्रूव्ह झालेले आहेत त्यांचा पीक विमा टप्प्याटप्प्याने जमा होईल आणि ज्यांचं अप्रूव्हल दाखवत नाही, त्यांचं रिजेक्टेडमध्ये असेल त्यांच्या बाबतीत कंपनीशी संपर्क करण्यात येईल। आणि एक सांगा, ज्यानंतर नुकसान झाले ज्यावेळेस त्यावेळेस तक्रार किती तासात करावी लागते? नुकसान झाल्यानंतर 72 तासामध्ये आपल्याला तक्रार दाखल करावी लागते आणि विमा कंपनीच्या टोल फ्री नंबरवर किंवा त्यांची जे वेबसाईट आहे किंवा ईमेल आहे त्याच्यावर आपण तक्रार दाखल करू शकतो। तर हे होते लोणार कृषी अधिकारी शिदोरे साहेब आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती या ठिकाणी शिदोरे साहेबांनी दिली। धन्यवाद सर। पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर अमरावतीतही त्याचे पडसाद पाहायला मिळालेत। याच पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात व्यापारी प्रतिष्ठान बंद करण्यात आलेत। विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या आवाहनावरून ही बंदी करण्यात आली आहे।
या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अजूनही खरीप 2024 मधील अतिवृष्टी व निसर्गाच्या कोपामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी संघर्ष करतायत। पीक विमा योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी विमा हप्ते भरूनही अद्याप त्यांना विमा रक्कम प्राप्त झालेली नाही। शासनाकडून जाहीर झालेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई सुद्धा वितरित झालेली नाही। या न्यायाविरोधात आवाज उठवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। या आंदोलनाला वाशिम जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेले हजारो शेतकरी सहभागी झाले होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। मायावर असे लय मोठे गुन्हे दाखल येतात, मला उचलतात की नेऊन टाकतात। कोणताही मंत्री जिल्ह्यात आला की मी पोलीस स्टेशनला असतो। आपल्याला काय कमी सुरक्षा आहे का? आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही ठिय्या आंदोलन केले सर्व शेतकरी घेऊन। आमच्या सोयाबीनचा पीक विमा हा 4, 5, 6 महिन्यापासून आम्ही वाट बघतोय, तरी सुद्धा कंपनी टाकायला तयार नाही। राज्य सरकार म्हणते आम्ही कंपनीला दिलाय, केंद्र म्हणते कंपनीला दिलाय, मग आमचे पैसे देणार कोण आहे? म्हणून आमची आज ठिय्या मांडलाय। इथून पुढे आम्ही आता आमच्या जिल्ह्यात 1 तारखेला उद्याच्या आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री येणार आहेत। आमची त्यांना सांगणं आहे की आमच्या जिल्ह्याचे पैसे घेऊनच जिल्ह्यात झेंडा फडकावायला या, नाहीतर तुमचा नैतिक अधिकार नाहीये। सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही असं ऐकतोय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा जिल्ह्यात या लागले। आमची त्यांना सुद्धा विनंती आहे की 4 तारखेपर्यंत आमचे पैसे घेऊनच तुम्ही आमच्या जिल्ह्यात या, अन्यथा मात्र मग आम्हाला आमच्या रस्त्यानं जावं लागेल। अन्यथा हे जर काहीच करायला तयार नसतील तर आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत। नागपूर खंडपीठामध्ये आम्ही आमची याचिका PIL दाखल करणार आहोत। 2.5 लाख शेतकऱ्याची PIL दाखल करू आणि न्यायालयातून आमच्या जिल्ह्याला न्याय मिळवून देऊ, हे मात्र नक्की आहे। पहलगाम येथे देशातील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने नांदेड बंदची हाक पुकारण्यात आली होती। त्या अनुषंगाने आज सकाळपासूनच नांदेड शहर कडकडीत बंद पाळून पहलगाम येथील घटनेचा निषेध करण्यात आलाय।